नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड येथून। जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे। भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी शिवसेना शिंदे गट नेते अब्दुल सत्तार यांच्या अलीकडील विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। तो माल देतील तो काजू किशमिश खायचा, पण मतदान धनुष्यबाणाला करायचं, या सत्तारच्या वक्तव्याचा समाचार घेत कुचे यांनी आता थेट आव्हान उभं केलं आहे। अंबडच्या नगर परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाचा प्रभाव राहणार यावरून नेते मंडळीचे वक्तव्य अधिकाधिक तीव्र होत आहे। शिवसेनेचे वरिष्ठ नेते अब्दुल सत्तार यांनी जे माल देतील तो काजू किशमिश म्हणून खाऊन घ्यायचा, पण मतदान मात्र धनुष्यबाणालाच करायचं, असे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली। कुचे यांनी प्रत्युत्तर देत सत्तारांना थेट आव्हान दिलं आहे की अंबड नगर परिषद निवडणुकीत त्यांनी त्यांच्या पक्षाचा किमान एक तरी नगरसेवक निवडून आणून दाखवा, त्यांनी जर आणला तर मी त्यांच्या समोर उर्बाशा मारेन, अशी टीका करत त्यांनी सत्तारवर जोरदार हल्ला चढवला। अंबड नगर परिषद निवडणुकीत 22 पैकी 22 नगरसेवक भाजपचेच विजयी होतील, असा ठाम विश्वासही यावेळी आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केला आहे। सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात। सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आहे। सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा असेल आणि पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल का एक सामान्य कुटुंबातली महिला भगिनी ती ज्यावेळेस राजकारणामध्ये तुमच्या विश्वासावर येते, त्या विश्वासाने हिंदू बांधवांनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे। हिंदू बहिणींनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे। एकदा तुम्ही प्रयोग करून पहा, हे जे सत्तेची चरबी गुरबी चढलेले लोक आहे ना, ते आपोआप संपून जातील, त्यांना संपवण्याची गरज नाही। फक्त एक बाबासाहेबांनी जे तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे, त्या मताचा अधिकाराचा सदुपयोग करा। त्याचा सदुपयोग झाला काय, हे जे पैसेवाले राहिला, पैशाचा प्रश्न तुमच्याकडे नाहीये पटेल साहेब, पण ते जे देऊ लागले काही त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाही, ते बी आपलाच माल खाल्लेला आहे, ते दिला खाऊन घ्यायचा काजू किशमिश म्हणून आणि धनुष्यबाणाचा बटन दाबायचा, बिनपगारी फुल अधिकार असले पाहिजे ना सोबत। सर, काय सांगणार प्रचारासाठी अवघा आजचा आणि उद्याचा 2 दिवस शिल्लक आहेत, प्रचार कसा चालू आहे आणि कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळत आहे? अंबड नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टी रासपाची युती आहे। मला असं वाटतं, माझ्या या शहराच्या मतदार मायबापावर मला पूर्ण विश्वास आहे। नगर अध्यक्षासहित 22चे 22 नगरसेवक हे येतील, याच्यात मला विजयी होतील, याच्यात मला कुठेही शंका वाटत नाही। ही ताळ्या दरडावरची पांढरी रेष। विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे, पैसे कोणाचे पण घ्या, त्याला काजू बदाम समजून खाऊन घ्या, मात्र मतदान हे शिवसेना किंवा त्याच्या कोण म्हटलं असं? अब्दुल सत्तार म्हणतात। अब्दुल सत्तार हे मित्र पक्षाचे। मी बोललो असतो अब्दुल सत्तारला इथलं काय माहिती, मला इथलं राजकारण माहिती, इथले मतदार विकासावर विचारावर आणि माझ्यावर विश्वास आहे, भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या देशाचे पंतप्रधान यशस्वी आदरणीय नरेंद्र मोदी यांना पाहून ह्या शहरातले लोक भारतीय जनता पार्टीला पूर्णचं पूर्ण निवडून देते। मला शंका नाही, विरोधीवाले काय बोलते, आमचे मित्रपक्ष त्यांना म्हणा एखादा नगरसेवक जरी निवडून आला, एखादं खातं जरी खोललं तर मी म्हणेल की बा अब्दुल सत्तार आले काहीतरी परिणाम झाला, त्याच्यामुळे ते मित्रपक्षाचं काही नाही, खातं बी लढणार नाही, एवढं लिहून देतो मी। म्हणजे अब्दुल सत्तार यांनी जे काही या ठिकाणी अपप्रचार केला तो कुठेच सार्थक होणार नाही। नगर अध्यक्ष सोडून द्या, मी सांगितलं नगरसेवकाचं सुद्धा खातं सुद्धा उघडणार नाही। आमचे शिंदे गट आहे ना, नाव घेऊन सांगतोय, सत्तार शेठ आरोप करतात ना, त्यांच्यासाठी माझं चॅलेंज आहे, एक नगरसेवक निवडून आणून द्यावं का मित्र पक्षाने, एक नगरसेवक, हे चॅलेंज ना सांगतो सत्तार शेठना, आणि खातं ओपन करून दाखवा, मी त्यांच्या समोर उडबाशा मारी। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।